जय हरी शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेमध्ये झाला मोठा बदल। आता नेमका बदल असा काय झालाय की या पीक विमा योजनेच्या बदलामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची सोय झालेली आहे आणि खरंच या बदलामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का आणि नेमका हा बदल करण्याची वेळ राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवर का आली हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आपली खरी खुरी आणि सत्य माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। त्यांच्याही लक्षात येऊ द्या की खरंच या योजनेमध्ये नेमका बदल काय झाले। आता तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की या पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याची वेळ का आलेली। आता मी या अगोदर जो व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये सविस्तरपणे सांगितलंय की या वर्षी बातमीनुसार आतापर्यंत फक्त 25,54,000 शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे आणि आता जी पीक विमा योजना राबवली जाते याच्यात तुमचं कोणत्याही प्रकारचं काहीही नुकसान झालं तुम्हाला तक्रार करता येत नाही। आपण जसं पहिली जी पीक विमा योजना होती त्याच्यात आपलं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, काही वाहून गेलं, आपण तक्रार करायचो। आता तक्रार करण्याचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे आणि या योजनेमध्ये जर मोठा बदल झाला असं म्हणायचं तर मग बदल काय होणं गरजेचं होतं। या पीक विमा योजनेमध्ये जे काही ट्रिगर आहेत, स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, जे पहिले महत्त्वाचे ट्रिगर होते का त्या ट्रिगरचा जर यामध्ये समावेश झाला असता तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असता। मात्र तसे कोणते ट्रिगर यामध्ये ॲड झालेले नाहीत, शेतकऱ्यांना तक्रार करण्याची सोयसुद्धा झालेली नाही। फक्त या पीक विमा योजनेमध्ये जे काही पीक कर्ज भरण्याची अट होती बस तेवढाच बदल झाला आणि हा बदल करण्यामागचं एकमेव कारण आहे की शेतकरी पीक विमा भरायला तयार नाहीत। कारण या पीक विमा योजनेमध्ये सगळ्यात शेवटी उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि त्यामुळं शेतकरी पुढे येईनच। शेतकरी आता हुशार झालेत, शेतकऱ्याच्या या गोष्टी सगळ्या लक्षात आल्यात। कितीही आपण काहीही सांगितलं तरी आता शेतकऱ्यांना सर्व गोष्टी समजतात। उगच मी आता काही सांगितलं तुम्हाला हा मोठा बदल झाला, असा बदल झाला, त्यामुळं शेतकरी पीक विमा भरणार नाहीत। ज्यांना कळत आहे का ते त्या पद्धतीनं भरत असतात आणि आता फक्त एवढाच जो काही बदल झाला आहे पीक कर्जाबाबतचा, ती जी अट होती का, मी घोषित करतो की मी चालू हंगामासाठी आणि वर्षासाठी कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा सहकारी बँकेकडून सदर पीक आणि संबंधित जमिनीच्या तुकड्यावर कोणतीही सक्रिय केसीसी किंवा कृषी पीक कर्ज घेतलेले नाही किंवा मिळवलेले नाही। ही जी अट पीक विमाचा पूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर येत होती, फक्त तेवढी अट काढून टाकण्यात आलेली आहे। यापेक्षा कोणताही बदल नाही। जशी गेल्या वर्षी पीक विमा योजना राबवली खरीप 2025ची तशीच यावर्षी राबवली जाणार आहे, अशी ही महत्त्वाची माहिती। आता यावर तुमचं काय मत आहे आणि तुम्ही पीक विमा भरला का नाही भरला एवढं मात्र नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।